कोल्हापूरमध्ये 1,30,00,000चा बनावट विदेशी दारू साठा जप्त, ट्रक चालक अटकेत। कोल्हापुरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोडी करत गोवा बनावट विदेशी दारूचा तब्बल 1,30,50,000 रुपयांचा साठा वाहनासह जप्त केला आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार भरारी पथक क्रमांक 1 ने शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा फाटा राजापूर मलकापूर रोड येथे पहाटे 5:30च्या सुमारास संशयित अशोक लेलँड 6 चाकी ट्रक थांबवून तपासणी केली। तपासणी दरम्यान ट्रकमधील कंटेनरमध्ये गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की मोठ्या प्रमाणात आढळून आली। या कारवाईत एकूण 1,600 बॉक्स जप्त करण्यात आले असून त्यामध्ये 76,800 सीलबंद बाटल्या होत्या। एकूण मद्यसाठा 13,824 बल्क लिटर इतका आहे। जप्त केलेल्या दारूसह ट्रक व मोबाईल असा एकूण मुद्देमाल 1,30,50,000 रुपये इतका असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे। या प्रकरणी ट्रक चालक रामजीवन वीरधाराम बिश्नोई राहणार राजस्थान याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून निवडणुकांच्या काळात जिल्ह्यात अवैध मद्यसाठा आणण्याचा हा मोठा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणामागील मद्य तस्करीचे जाळे उघड करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे। आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र केल्या जातील असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि